छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, भारत माता की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आणि जय श्रीराम तर आपल्या 22 तारीख आहे ना, 22 तारखेला जसं गेल्या वर्षी आपण तिकडे आरती केली, ठराविक आरती, तशी तुम्ही इकडेही केली होती म्हणजे आपल्या इथल्या दिवेकरांनी। तर 22 तारखेला इकडे मंदिराचं, राम मंदिराचं लोकार्पण आहे। त्या दिवशी इकडे देखील असंच उत्सव, मोठा दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे आणि तुम्हाला गेल्या वर्षाचा अनुभव आहे। त्यामुळे मी दिवेकरांना मनापासून शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो। शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब आले, त्यांच्याकडून काय पाहिजे शाळा वगैरे काय पाहिजे ते करून मागून द्या। आणि केसरकर साहेब हे दिव्यामध्ये पूर आला होता इथे कुठल्या वर्षी 2005 ला आम्ही इकडे बोटी घेऊन आलो होतो मदत करायला आणि सगळे पूर्ण रस्ता नव्हता दिसत, सगळीकडे पाणी पाणी। पण त्यावेळेस रमाकांत मडवी आणि त्यांची सगळी टीम अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला मदत करत होती। मला आठवत आहे त्यावेळेस नरेश मुश्के होते, राजन होता, सगळे रवी पाठक पण होते। आणि तेव्हाचा दिवा आणि आताचा दिवा बदललाय ना, दिवा बदलतोय। कारण मला वाटतं डबल पैसे आपल्याला मिळतात, एक तर मुख्यमंत्र्याकडून आणि खासदाराकडून, त्यामुळे 4 पट मिळतात आणि महापालिकेचे पैसे मिळतात। 800 कोटी रुपये हे तुमच्या रमाकांत मडवीने इकडे दिव्यासाठी आणलेले आहे। 800 कोटी का दिले तर दिवेकरांनी 8 नगरसेवक दिले म्हणून 800 कोटी देऊन टाकले। 8 म्हणजे 8 पैकी 8 नगरसेवक दिले आपल्याला। आज मला वाटतं रस्ते चांगले झाले, काही रस्ते शिल्लक असतील तेही होतील। त्याचबरोबर फार पाण्याची बिकट परिस्थिती होती, पण आता काही भागामध्ये, बऱ्याच भागात पाणी मिळतंय। 80% भागाला पाणी मिळतंय, 20% भाग राहिला त्याला देखील 10 MLD पाणी आपण मंजूर केलेलं आहे। पाणी द्यायचं ना आपल्याला। आणि MIDCचे उदय सामंत यांनी 10 MLD पाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता दिवेकरांची खरी तहान जी आहे मला वाटतं पूर्ण भागून जाईल। आणि मी आपल्याला एकदा शब्द दिला होता, हे दिव्याचं डम्पिंग ग्राउंड बंद करणार, दिव्याचं डम्पिंग ग्राउंड बंद करून दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे। म्हणजे कमिटमेंट गॅरंटी। आता मोदी साहेबांची गॅरंटी चालते सगळ्या देशात, तशी तुम्हाला गॅरंटी दिली होती ना, डम्पिंग बंद म्हणजे बंद। 31 जानेवारीला बंद। एकदा एकनाथ शिंदेने कमिटमेंट केली म्हणजे केली, मग एकनाथ शिंदे स्वतःच ऐकत नाही। आणि म्हणून आपल्याला माहित आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं मगाशी गुरु आणि शिष्याचं गाणं जे बाळासाहेब दिघे साहेब एकनाथ शिंदे, रमाकांत मडवी, नरेश दिघे, सगळे रवी काय आपले सगळे एकच आहोत। सर्व नगरसेवक इथले सगळे जे आहेत ते आपण दिघे साहेबांचे शिष्य आहोत।
आणि मला आठवतंय दिघे साहेबांचे प्रेम या जिल्ह्यावर खूप होतं आणि म्हणून धर्मवीर मित्रमंडळ दिवा महोत्सव आपण आयोजित करता. खरं म्हणजे दिघे साहेबांचा पार्ट 1 झालेला आहे, आता पार्ट 2 लवकर येतोय. धर्मवीर मुक्काम पोस्टखाने पार्ट 2. एकाच पार्टने बऱ्याच लोकांचे धाबे जणांचे होते. आता दुसरा आल्यावर काय होईल माहित नाही, पण धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी बाळासाहेबांचा आदेश आला की दुसरं तिसरं काही त्यांना माहिती नाही. दिघे साहेबांना बाळासाहेबांचा आदेश त्यांच्यासाठी अंतिम असायचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आदेश आपल्या सगळ्यांसाठी अंतिम असायचा. हे आपल्या गुरु शिष्यांचं नातं आणि म्हणून आज या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं सरकार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत असलेलं सरकार काम करतंय. आणि म्हणून मी मगाशी देखील एका कार्यक्रमात म्हटलं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मला एकदा सांगितलं की जेव्हा माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यावेळेस मला सांगितलं, एकनाथ आता तू बाहेर पड, आता तुला समाजासाठी जगायचं आहे. माझ्या पक्के त्यांचे शब्द लक्षात आहे आणि आज मी सांगू इच्छितो, जे दिघे साहेबांना अपेक्षित होतं की एकनाथ शिंदेने समाजासाठी जगायचं, ते मी आज समाजासाठी जगून दाखवतोय. समाजासाठी सर्व काय माझं, मी जो काही वेळ आहे तो समाजासाठी देतोय. तुम्ही सगळे, अख्खा महाराष्ट्र माझा परिवार आहे, माझं कुटुंब आहे. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की माझा प्रत्येक दिवस, माझा प्रत्येक क्षण, माझ्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रासाठीच हा तुमचा एकनाथ शिंदे जगेल, हा विश्वास आपल्याला देऊ इच्छितो. रमाकांत बडवे यांनी सांगितलं, हॉस्पिटल कुठं लागलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठं करायचा, अश्वारूढ पुतळा उभारायचा, दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारायचं, मुंब्रा दिवा चिवाबीन मार्गे रस्ता करायचा आहे आणि दिवा शहरासाठी अद्यावत शासकीय रुग्णालय करायचं आहे. आणि मला मगाशी रमाकांनी आणखी एक काम सांगितलंय की आपली जी मेट्रो माझेवाडा तो खारेगाव ते मुंब्रा आणि मुंब्रा ते दिवा आणि दिवा ते डोंबिवली, मी म्हणालो असं होईल का, मला प्रयत्न करतो ना. तर मी आता MMRDचे आयुक्त संजीव मुखर्जी यांना सांगतो, तुमची माणसं लावा आणि याचं सर्वेक्षण चालू करू. कारण मी आपल्याला सांगतो, या दिव्यासाठी जे जे काही करावं लागेल त्या एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. आज मी येताना पाहिलं, मी नरेश मस्के आणि रवी फाटकांना सांगत होतो, फटाके कुठल्या कार्यक्रमाचे वाजतात आणि तिकडे वाजतात, इकडे वाजतात, इकडे वाजतात, इकडे वाजतात. रमाकांतला विचारलं, हे फटाके कुठल्या कार्यक्रमाचे? म्हणजे आम्ही सगळ्या बिल्डिंगवर फटाके लावले होते, सर्व बिल्डिंगवर. आणि ज्या दिवशी मी आणि खासदार नरेश मस्के पण होते, दिवशी मी तुमच्या दिव्यामध्ये एका कार्यक्रमाला आलो व अलोट गर्दी, लोकांचा प्रेम मला पाहायला मिळाला. सगळा दिवा रस्त्यावर आला होता
आज फटाक्यांचा आतषबाजी झाली, तसेच फुलांची आतषबाजी त्या दिवशी आपण आमच्यावर केली, हे मी कधी विसरू शकणार नाही. मी रमाकांत म्हणून एवढे माणसं आले कुठून, घरी कोणी आहेत की नाही, तेवढीच माणसं रस्त्यावर, तेवढी बिल्डिंग मध्ये. मला वाटलं सभेकडे कोण असतील की नाही, सभेमध्ये त्याच्यापेक्षा दुप्पट माणसं. मी राज्यपाल महोदयांकडे असलेला कार्यक्रम तुमच्या अलॉट गर्दीमुळे, तुमच्या प्रेमामुळे रद्द केला. मी त्यांची माफी मागितली, पण तो कार्यक्रम मी रद्द करून हा कार्यक्रम पूर्ण केला. केसरकर साहेब, सभा संपली तरी सुद्धा नजर पोहोचत नव्हती, एवढे माणसं होती. दिवेकर अख्खे सगळे सभेत आले होते. सभा संपली तरी कोणी जात नव्हता. मला 3 वेळा सांगावं लागलं, सभा आता संपली आहे. हे प्रेम दिवेकरांनी मला त्या दिवशी दिलं, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. त्यामुळे आपल्याला जे जे काही मूलभूत सोयी सुविधा पाहिजे, आता तर मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. या दिव्याच्या विकासासाठी जो शब्द मी दिला, तो शब्द पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हा माझा एकनाथ शिंदेचा शब्द. आणि म्हणून रमाकांत मडवी यांचं गाणं मगाशी मला आदेशने विचारलं, रमाकांतवर एक गाणं बनवलंय, ते लावायला सांगू का? अरे हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता घडवणारा माणूस आहे. कार्यकर्ता घडवायला वेळ लागतो आणि म्हणून कार्यकर्त्याची किंमत काय असते ती मला माहित आहे. आणि म्हणूनच रमाकांत सारखे व्यासपीठावरचे त्याचे सर्व सहकारी यांना मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन, मनापासून अभिनंदन करेन. एकही माणूस पण गेला नाही. किती दिवस कार्यक्रम होता तुझा? 6वा दिवस हाऊसफुल. हे प्रेम आहे. हे प्रेम असं मिळत नाही, त्याला त्याग करावा लागतो, त्यांच्यासाठी कष्ट करावे लागतात, त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जावं लागतं. कार्यकर्त्याची एकच अपेक्षा असते, तो नेत्याला मोठं करतो. आपण कोणामुळे मोठे झालो? त्यांच्यामुळे मोठे झालो. पण जेव्हा हे आणि संकटात असतात, हे जेव्हा कार्यकर्ते अडचणीत असतात, तेव्हा त्यांची एक अपेक्षा असते, माझ्या नेत्याने माझ्या अडचणीच्या काळात उभं राहावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.